हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर आता मी गावाला आले आहे आणि मी मुंबईवरून सीताफळचं झाड आणि खायच्या पानांचं झाड आणलं आहे. सो आज ते आपण लावूया. चलो. मामी, ए मामी, हे भरपूर खोदायचं असतं. जास्त नाही. ठीक आहे. बघा गाईस, तर मी खायच्या पानांची वेल आणली. खूप मोठी आमच्या गॅलरीला फुल गुंडाळली. सो मी ही तोडून आणली. सो आता ही लावूया. खड्डा माझा खणून वगैरे झालेला आहे. आता लावायची. तर आता माझे दोन्ही पण झाडे लावून झालेले आहेत. सो तुम्हाला दाखवते मी माझे दोन्ही पण झाडे. एक आहे त्याची वेल आहे खायच्या पानांची, ती बघू शकता. मला आली नाही पण मला लावायचं मी ट्राय केलं. सो ही आहे. आणि अजून एक सीताफळचं, हे बघा सीताफळचं झाड. ते आता खूप मोठं व्हायला पाहिजे कारण माझी खूप इच्छा होती मला काहीतरी झाडं लावायची. हे आहे आमचं नारळाचं झाड. नारळाचं नाही, सॉरी केळ्याचं झाड. त्याला 5 वर्षातून छोटी छोटी इलायची केळी येतात. आणि इथे आहे ते आमचं नारळाचं झाड. हे बघा, बघू शकता किती मोठं आहे. हे ॲक्च्युली माझ्या बाबांनी लावलेलं आहे. सो याला खूप सारे नारळ आहेत. आमच्या आंब्याच्या झाडाला एवढे मोठे मोठे आंबे येतात, पण ते मे महिन्यात नाही आहेत, पावसात येतात, जूनमध्ये येते. पण एवढा मोठा आंबा येतो त्याचा. फुल आता आले ते छोटे छोटे आले, एकदम छोटे. बघू शकता, तुम्हाला दिसले तर ठीक, अदरवाईज नाही. हा आहे आमचा पाठचा आहे, काय बोलू शकतो, अंगण टाईपमध्ये. इथे आम्ही सगळे आमचे भावंड आले ना की आम्ही फुल एन्जॉय करतो इथं बसून. इथे ह्या जागी मस्त इथे खुर्च्या टाकतो, पूर्ण खुर्च्या टाकतो, टेबल वगैरे ठेवतो, चाय वगैरे जेवतो वगैरे सगळीच. चलो बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.